नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC बाय दीपक या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण MPSC ग्रुप सी 2025 मॅथ्स ॲनालिसिस आपण घेणार आहोत आजच्या सेशनमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, जे येणारे आगामी ग्रुप सीची परीक्षा आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अतिशय महत्त्वाचं, म्हणजे त्याच्यावरच त्या बेसवरच आपण आयोग प्रश्न काढत असतो. तर याच्यामध्ये आपण बघा, गेल्या वेळेस जे 2025ला ग्रुप सीचा पेपर झाला होता त्याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते हे आपण आज पाहणार आहोत. चला तर आता पहिला प्रश्न काय बघा, एका संख्येची 4/5 ही त्या संख्येच्या 60% जास्त 10ने जास्त आहे असल्यास ती संख्या कोणती. आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ऑप्शनवरून पण सोडवू शकता किंवा तुम्हाला ट्रेडिशनल मेथड काय आहे ते पहिल्यांदा सांगतो. आता याच्यामध्ये बघा, एका संख्येची, आता ती संख्या आपल्याला माहीत नाही त्याच्यामुळे आपण काय पहिल्यांदा एक्स मानू. एक्स ही संख्येची काय 4/5 × 4/5 काय त्या संख्येच्या, म्हणजे इज इक्वल टू ती संख्या कोणती एक्स आपण ॲझ्युम केली इंटू 60% म्हणजे 60/100 प्लस किती 10, म्हणजे 10ने जास्त आहे असं आपल्याला सांगितलं आहे. तर आपल्याला ती संख्या कोणती, तर +10 आहे. तर ती संख्या आपल्याला कोणती, ती संख्या म्हणजे कोणती, एक्स ही संख्या कोणती आपल्याला काढायची आहे. आता याच्यामध्ये बघा, इथं एक्स × 4 आपण मल्टिप्लाय केलं तर किती 4x डिवायडेड बाय काय 5 इज इक्वल टू काय, इथं बघा, इथं आपण भाग केलं तर हे 0 आणि हे 0 कॅन्सल. इथं 6 खाली 10 राहते, 2×3 = 6, 2×5 = 10, म्हणजे इथं 3x डिवायडेड बाय 5 प्लस 10. आता इथं 3x डिवायडेड बाय काय 5 जर आपण बघितले तर ते लेफ्ट साईडला गेलं तर काय मायनस होणार आहे. मग याच्यामध्ये काय होणार आहे, 4x डिवायडेड बाय 5 मायनस 3x डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू काय राहते, पुढं 10 राहते. मग 4x, आता इथं काय डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे छेद हा सेम आहे. मग काय 4x मधून 3x गेलं तर किती राहते, फक्त x राहते आणि खाली तर काय 0 राहते, म्हणून म्हणजे खाली 5 राहते, 0 नाही 5 राहते इज इक्वल टू किती 10. आता इथं डिवाइडमध्ये 5 आहे, इथं राईट साईडला गेलं तर काय होणार आहे, मल्टिप्लाय होणार आहे. मग 5 × 10 किती येणार आहे, 50. म्हणजे आपला आन्सर असायला काय पाहिजे, एक्सची किंमत 50. अशा प्रकारे ट्रॅडिशनल मित्रांनो, आणि तुम्ही बाय ऑप्शन पण याच्यामध्ये जाऊ शकता. तर याचा आन्सर काय येणार आहे, ऑप्शन क्रमांक 3 50 येणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा काय, मिश्र धातू A आणि B मध्ये तांबे आणि जस्त यांचे प्रमाण 4:3 आणि 9:5 आहे. हे दोन्ही मिश्र धातू समान प्रमाणात मिसळून C मिश्र धातू तयार केल्यास त्या C मिश्र धातू तांबे आणि जस्तमध्ये प्रमाण किती आपल्याला. आता याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा, Aमध्ये तांबे आणि जस्तचं प्रमाण दिलेलं आहे आणि Bमध्ये पण तांबे आणि जस्तचं प्रमाण दिलेलं आहे. आपल्याला काढायचं आहे कशामधलं, तर Cमध्ये तांबे आणि जस्तचं प्रमाण किती आहे ते काढायचं आहे. आता Aमध्ये किती दिलेलं आहे मित्रांनो, 4:3 दिलेलं आहे, म्हणजे 4:3 आणि Bमध्ये किती दिलेलं आहे, 9:5 9:5. आता एकूण बघा किती, 7पैकी आपल्याला पहिल्यांदा तांबेचं काढू. पहिल्यांदा तांबेचं काढलं तर किती 4, एकूण किती 7, त्यापैकी तांब्याचं 4 आहे आणि पुढं कशाचं आहे, जस्तचं किती आहे 3, कितीपैकी 7पैकी. आता पुढं बघा, तसंच Bमधलं किती, एकूण टोटल किती 14, त्याच्यामध्ये तांब्याचं 9 आहे, तांब्याचं किती 9 आणि 5 कशाचं आहे, जस्तचं आहे 14पैकी. आता इथं एक गोष्ट कॉमन काय आहे बघा, इथं 14 आहे आणि इथं 7 आहे. जर आपण याला डिनॉमिनेटर जर सेम करायचं म्हणलं तर इथं काय करायचं, आपल्याला 2ने गुणायला लागेल. इथं 2ने गुणलं, इथं 2ने गुणलं, मग इथं 2ने गुणलं पण इथं पण 2ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे इथं किती येणार वरती. आता खाली आपल्याला काय छेद समान झाला सगळ्यांचा छेद किती झाला, 14 झाला आहे, बरोबर. तर याच्यामध्ये बघा काय करायचं, मग इथं किती होणार 8/14. आता हे काय करतो, इरेज करतो. आता तुम्हाला सगळं समजलेलं आहे याच्याबद्दल. आता इथं किती राहतं आहे, मग आपलं इथं 2ने गुणलं म्हणजे 8/14 आलं तर, आणि इथं 6/14, इथं किती 9/14 आणि 5/14 बरोबर. आता आपल्याला विचारलं आहे काय, तर Cमध्ये, आता Cमध्ये आपल्याला मिश्र धातूचं प्रमाण विचारलेलं आहे. आता हे झालं Aचं प्रमाण,
हे किती झालं, सीचं प्रमाण विचारलं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा सीचं प्रमाण म्हटल्यावर काय रे, पहिलं आणि कुठलं यांचा काय बेरीज करायची. कशाची बेरीज करायची, एची बेरीज करायची, कारण हे डबल ए आहे ना, आणि ह्याची आणि एची बेरीज करायची. म्हणजे 9 आणि 8ची बेरीज किती झाली, 17, आणि 6ची आणि 5ची किती, 11, आणि हे ह्यांचा छेद समान आहे. त्यामुळे काय आपलं आन्सर काय, 17 11 17 11 आपलं आन्सर येणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं आन्सर असणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा, याच्यामधलाच पुढचा प्रश्न काय, सरळ व्याजाने 5,000 रुपयांची रक्कम 3 वर्षात 5,700 रुपये होते. जर व्याजदर 3% वाढवलं तर त्या मूळ रकमेचे 3 वर्षानंतर किती रुपये होते. आता याच्यामध्ये आपल्याला किती रक्कम किती, 5,000 रुपये झाली, किती 3 वर्षात 5,700 झाली. म्हणजे आपल्याला व्याज किती मिळाले, 600 रुपये. 600 गुणुले 100 डिवायडेड बाय काय करायचं, मुद्दल किती दिलेले, 5,000, मुद्दल 5,000 गुणुले आपल्याला मुदत किती आहे, 3 वर्षे. आता याच्यामध्ये बघा आपल्याला व्याज याच्यावरून निघल. आता हे 1 2 3 शून्य कॅन्सल करा, 1 2 3 शून्य कॅन्सल केले, 5 त्रिक 15 आणि 15 चौक 60. म्हणजे आपल्याला किती आलं आहे, दर किती आला आहे आपल्याला, 4% आलेला आहे. आता पुढं काय म्हणते, 3% आपल्याला दर वाढवायचा आहे आणि रक्कम 30 ठेवायची. तर 3 वर्षानंतर मग आपण 3% दर वाढवला, रक्कम किती, 5,000 रुपये. आपल्याला दर किती आता 4, त्यामध्ये 3% वाढवलं म्हणजे 7 केला, गुणुले 7, आणि मुदत 30 आहे आपल्याला, डिवायडेड बाय 100. तर हे कॅन्सल करा, हे 2 शून्य कॅन्सल, किती झालं हे, 7 त्रिक 21, आणि 21 5 किती, 110, 21 5 105 येते, म्हणजे 105, आणि हे पुढचं शून्य म्हणजे 10 50. तर आपल्याला इथं काय रास विचारली, म्हणजे मुद्दल बरोबर काय 1050 हे व्याज आलेलं आहे. तर आपल्याला मग पहिले रक्कम किती होती, आपली मुद्दल किती होती, 5,000, त्यामध्ये 1050 मिळवलं तर काय होणार आहे, रास येणार आहे. म्हणजे रास म्हणजे काय असते, मुद्दल अधिक व्याज असते. मग 5,000मध्ये 1050 मिळवलं तर 6,050, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं आन्सर असणार आहे. तर पुढचा प्रश्न बघा, 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात, 10 मुले तेच काम 14 दिवसात पूर्ण करतात, तर 5 स्त्रिया आणि 10 मुले. आता याच्यामध्ये बघा आपण 10 स्त्रिया किती दिवसात, 7 दिवसात किती काम, टोटल 70 काम होणार आहे. 10 मुले 14 दिवसात, 10 गुणुले 14 किती होत आहे, 140. आता बघा इथं हे शून्य आणि हे शून्य जर कॅन्सल केलं तर किती, 7 आणि 14, 7 1 7, 7 2 14, म्हणजे किती, एक स्त्री बरोबर किती मुले असणार, 2 मुले. हा रेशो आपल्याला आलेला आहे. आता ह्या रेशोवरून आपल्याला हे काढायचं आहे. तर 5 स्त्रिया आणि 10 मुले. आता याच्यामध्ये बघा, एक स्त्री म्हणजे किती मुले आहेत रे, 10 मुले. एक स्त्री म्हणजे 2 मुले आहेत, बरोबर. एक स्त्री म्हणजे 2 मुले आहेत. तर इथं 5 स्त्रिया आहेत, म्हणजे 5 स्त्रिया, तर त्याच्यामध्ये ते कन्वर्ट करायचं आपल्याला मुलांमध्ये. तर 10 ऑलरेडी इथं मुले आहेत, आणि 5 स्त्रिया म्हणजे इथं 5 गुणिले 2 केले तर 10 मुले होतात. मग 10 10 20, बरोबर. 20 काय झालं, आपले एकूण टोटल मुले झाले, कारण आपण स्त्रिया मुलांमध्ये कन्वर्ट केल्या. आता इथं बघा 10 मुले, इथं काय आपल्याला ऑलरेडी 10 मुले 14 दिवसात काम करतात दिलेले, बरोबर. 10 मुले 14 दिवसात काम करतात. तर आपल्याला मुले किती आलेत, टोटल 20 मुले किती दिवसात करणार. तर ज्यावेळेस मुले जास्त असतात आणि म्हणजे 10 मुले 14 दिवसात करतात, म्हणजे मुले दुप्पट झाले, तर काय याचे काम कमी दिवस लागणार याला, कारण ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं एकमेकाच्या. म्हणून किती, 7 दिवस लागणार, म्हणजे याच्या निम्म. तर ऑप्शन क्रमांक किती, ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं आन्सर असणार आहे. किती, 7 दिवस, ऑप्शन क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न बघा काय आहे, 2 क्रमागत विषम संख्येच्या वर्गातील फरक 112 आहे, तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग. आता याच्यामध्ये पण तुम्ही बाय ऑप्शन किंवा ट्रॅडिशनल पद्धतीने तुम्हाला मी सांगतो कसं सोडवायचे. आता 2 क्रमागत संख्या, आता तुम्ही क्रमागत संख्या तुम्हाला इथं माहीत नाहीत, तर तुम्ही काय एक्स ॲझ्युम करायची. पहिली आपण एक्स ॲझ्युम केली. आता क्रमागत संख्येमधले फरक तुम्हाला माहीत असते, एक असते, म्हणजे एक्स ही घेतली पहिल्यांदा आपण, एक्स ही विषम संख्या घेतली,
त्याच्या पुढची एक सम असते आणि त्याच्यानंतर विषम असते. म्हणजे 1 + 1 ही सम होणार आणि 1 + 2 ही विषम राहणार. बरोबर. आता आपल्याला 1 आणि 1 + 2 ही विषम संख्या झाली, ही विषम संख्या झाली. आता याच्यामधला आपल्याला फरक दिलेला आहे. म्हणजे आपण फरक म्हणजे x मायनस काय, x मायनस x प्लस 2 इज इक्वल टू आपल्याला किती दिलेलं 112 दिलेलं आहे. आता बरोबर 112. तर त्यांच्या वर्गातील फरक म्हणते या इथं स्क्वेअर करायचा. मग इथं पण स्क्वेअर करायचा. आता तुम्हाला माहिती आहे x प्लस a प्लस बीचा स्क्वेअर तुम्हाला माहिती असतं. इथं काय x स्क्वेअर मायनस a. आता इथं तुम्हाला फॉर्म्युला लिहून देतो. a प्लस बीचा स्क्वेअर म्हणजेच काय असतं रे बाळांनो, a प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे काय, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बीचा स्क्वेअर. बरोबर. मग इथं a म्हणजेच काय x आहे आणि b म्हणजे काय 2 आहे. मग काय xचा स्क्वेअर करायचा इथं प्लस 2ab म्हणजे 2 गुणुले x येणार म्हणजे 4x. बरोबर. आणि प्लस काय b म्हणजे प्लस 2 येणार इज इक्वल टू किती 112. पुढं किती येणार आहे आता 100, ह्याच्या पुढं 112 येणार आहे. बरोबर. पुढं 112. आता ह्याच्यामध्ये बघा हे प्लस आणि हे मायनस कॅन्सल होणार. बरोबर. इथं राहतं किती 4x प्लस 2. आता हे प्लस 2 आहे, हे राईट साईडला गेल्यावर काय -2 म्हणजे 112मधून हे मायनस होणार. बरोबर. मग इथं 4x बरोबर किती येणार 112मधून जर किती 2 गेले तर किती राहणार 110. बरोबर. मग हे 4x आहे 4 आहे ते इथं मल्टिप्लिकेशनला आहे म्हणजे गुणाकारला आहे. इकडं काय डिवाईडला होणार. मग 110/4 जर केलं तर किती येणार 4 दोन्ही 8 राहिले किती 3 4 7 28 राहिले 2 4 25 म्हणजे 27.5. बरोबर. म्हणजे 27 तो कुठंतरी चुकतंय थोडं. सॉरी इथं काय केलं आहे आपण बीचा स्क्वेअर आहे नाही म्हणजे 2चा स्क्वेअर आहे. इथं a वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग आहे. बरोबर. आता याच्यामध्ये आपण इथं 2 नाही 4 घ्यायला पाहिजे होतं कारण शेवट तिथं बीचा वर्ग आहे. बरोबर. मग 112मधून आपल्याला 4 मायनस करायचे म्हणजे 108 राहते. बरोबर. 108 राहते. मग 108ला आता 108ला 4ने डिवाईड केलं तर किती येणार आहे बघा आन्सर 4 दोन्ही 8. हे इरेज करून 4 दोन्ही किती 4 दोन्ही 8 राहिले किती 2 राहिले आणि पुढं 8 4 7 28 म्हणजे आपलं लहान संख्या कोणती आलेली तर 27 आलेली. म्हणजे 27चा वर्ग किती असतं 676 784. आता x म्हणजेच काय लहान संख्या 27 आले. 27चा वर्ग किती असते 729. 676 729 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं आन्सर असणार आहे. किती 729 कारण 27चा वर्ग किती येतो 729. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं आन्सर असणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा काय याच्यामधला पुढचा प्रश्न. आता इथं काय करायचं आपल्याला वर्ग काढायचा आहे. काय 0.11चा वर्ग वजा 0.01चा वर्ग डिवाइड बाय 1.2. आता 0.11 म्हणजेच काय आपण 11 जर ॲझ्युम केलं तर काय 11चा वर्ग 121 असते. 11चा वर्ग 121. आता पुढं पॉईंट नंतर 2 किती 2 घरं आहेत. बरोबर. मग इथं स्क्वेअर आहे मग 4 घरं करायची 2ची काय होणार 4 होणार. इथं तर ऑलरेडी 3 आहेत म्हणजे इथं काय 0 पुढं जोडायचं आणि पुढं 0.121. बरोबर. इथं मायनस. आता मायनस किती 0.01 1चा वर्ग किती असतं 1च असतं. मग इथं 1 केलं आपण आणि पुढं 1 2 3 0 म्हणजे 0.301. आता ह्याच्यामध्ये 1मधून 1 गेले 0 हे 2 हे 1
आणि हे 0 म्हणजे 0.0120 हे उत्तर आलं. खाली किती 1.2 डिवायडेड बाय 1.2. आता वरी किती 0 पॉईंट नंतर 4 घरं आहेत, खाली 1 घर आहे. आता हे कॅन्सल होणार म्हणजे राहणार वरी किती 3 घरं राहणार. म्हणजे 120 भागिले 12 जर केलं आपण तर किती 12 10 120 3 घरं म्हणजे 0 म्हणजे 0.01 उत्तर यायला पाहिजे. किती 0.01 म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं आन्सर असायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे याच्यामध्ये खालील स्तंभावर वर्ष 1976 ते 80 पर्यंत 76 ते काय म्हणते 76 ते 80 पर्यंतच्या 76 ते 80 पर्यंतचे उत्पादन किती टक्क्यांनी कमी झाले आपल्याला विचारले. तर याच्यामध्ये बघा 76 मध्ये किती उत्पादन होतं 3000 होतं. किती 3000 आणि 80 पर्यंत किती झाले 500 झाले. मग त्यांची आपल्याला टक्केवारी काढायची. आता 3000ला 100% म्हणजे 3000. तर 500ला किती अशा प्रकारे मग 500 गुणवले इकडं 100 डिवायडेड बाय किती 3000 करायचे. 3000 केलं तर किती 3 शून्य कॅन्सल 2 आणि 3. आता याला भागाला 50 भागिले 3 3 1 3 3 1 3 राहिले किती 2 3 सक 18 3 सक 18 3 सक 18 म्हणजे 16.66. 100 मधून 16.66 वजा करा. 100 मधून 16.66 मायनस केले तर किती 10तून 6 गेले 4 राहिले. इथं 9तनं 6 गेले 3 राहिले. इथं 9तनं 6 गेले 3 राहिले. इथं 9तनं 1 गेले 8 राहिले. म्हणजे 83.34 म्हणजे 33. ऑप्शन क्रमांक 2 हे आपला आन्सर येणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा. जर चौरसाची बाजू 25% वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ. आता अजूम करा चौरसाची बाजू पहिल्यांदा 100 होते. पहिल्यांदा काय चौरसाचे क्षेत्रफळ काय असतं रे बाजूचा वर्ग म्हणजे 2 वेळेस आपल्याला त्यात क्षेत्रफळ वाढवायचं आहे. पहिल्यांदा 100 होती त्यात 25% वाढली म्हणजे किती झाली 125 बरोबर. नंतर 125 मध्ये पण 25% ॲड करायचे तर किती होणार याचे 25 1 25 25 चौक 100 4 त्रिक 12 4 1 4 4 2 8 आणि 4 25 म्हणजे 31.25 कशामध्ये ॲड करायचे 125 मध्ये किती 125 मध्ये 31.25 31.25 इथं पॉईंटच्या नंतर पुढं 25च आहे. आणि हे 5 आणि 1 6 3 आणि 2 5 156 म्हणजे किती 100 होते अगोदर किती झाली 156.25 म्हणजे किती वाढली 56.25 ने. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं बरोबर आन्सर असणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा. पुढचं काय मुंबई आणि गोवा या स्थानकातील अंतर 540 किमी आहे. 2 रेल्वे गाड्या सकाळी 7:30 वाजता एकाच वेळी या दोन्ही स्थानकातून परस्पराच्या विरुद्ध दिशेने निघतात. यांचा वेग अनुक्रमे 60 किलोमीटर आणि 75 किमी आहे. तर त्या 2 गाड्यांची एकमेकांना किती वाजता भेटतील. आता याच्यामध्ये बघा काय आपल्याला विरुद्ध दिशामध्ये काय 2 वेगांची आपल्याला बेरीज करायची असते. 2 वेग किती दिलेला 60 आणि 75 बरोबर. त्यांची बेरीज केली तर किती राहते 5 किती होते 6 6 12 आणि 13 135. आता आपल्याला टोटल अंतर किती दिलेलं आहे टोटल आपल्याला अंतर दिलेलं आहे टोटल अंतर किती दिलेलं आहे 540 बरोबर. टोटल अंतर आपल्याला 540 दिलेलं आहे. मग 540 डिवायडेड बाय 135 135 जर केलं तर 135 135 आणि 135 चौक 540 येत आहे. म्हणजे 4 तास वेळ लागणार त्यांना भेटायला. आता सुरुवातीला भेटले किती वाजता होते मग सुरुवातीला बघा इथं आपल्याला त्यांना टाईम दिलेला आहे किती वाजता तर 7:30 वाजता बरोबर. 7:30 वाजता भेटले होते. तर 7:30 मध्ये प्लस 4 तास जर केलं तर किती होणार आहे 7 आणि 4 11 आणि हे वरचे अर्धा तास म्हणजे 11:30 वाजता पुन्हा ते भेटतील. किती वाजता 11:30 किंवा 11:30. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं आन्सर असणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा काय
एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 25% सूट देतो, तरीही त्यास 15% नफा होतो. तर कपाटाची छापील किंमत. आता याच्यामध्ये बघा काय आहे, छापील किमतीवर किती 25% सूट देतो. छापील किंमत किती दिलेली आहे 23,000. 23,000वर 23,000 गुणुले 25% सूट देतो म्हणजेच किंमत किती 75/100 किंवा तुम्ही असं करू शकता 25/100 करून ते 23,000 म्हणून मायनस करायचं. मी 75 का केलं कारण डायरेक्ट त्याची आपल्याला सूट किती दिले आणि त्याच्यामधून किंमत किती राहिले ते भेटतं. मग डिवायडेड बाय 100 केले. हे 2 शून्य आणि 2 शून्य कॅन्सल केले. आता बघा 75 गुणुले 23 जर केलं आपण इथं 23 करा म्हणजे इथं किती 230 गुणुले 75 करायचं. आता म्हणजे हे शून्य आपण ऑलरेडी घेऊ आणि नंतर हे शून्य आहे तसंच घेतलं आणि 75 आणि 23ची गुणाकार करा. 5 त्रिक 15ला 5 चालेल 1 5 2 10 1 11 हे शून्य 7 त्रिक 21 1 चालेल 2 7 2 14 15 16 बरोबर 5 2 6 1 7 17 25 म्हणजे 17,250 हे पुढचं शून्य. हे काय छापील किमतीवर सूट देऊन आलेली किंमत 17,250. आता तरी पण त्याला 15% नफा झालेला आहे म्हणजे 115ला 17,250 आहे. तर किती 100ला किती आपल्याला विचारलं आहे. मग इथं गुणुले 100 करायचं भागिले 115 करायचं बरोबर. आता इथं बघा 23 5 115 23 5 115 23 सक किती 6 त्रिक 23 6 त्रिक 18ला 8 चालेल 1 6 2 12 1 13 23 8 23 9 9 त्रिक 27ला 7 चालेल 2 9 2 18 19 20 ही जास्त होते बरोबर. जास्त आपल्याला किती पाहिजे 1 मिनिट इथं आपल्याला किती आलं तर 17,250 बरोबर. आता हे इरेज करून व्यवस्थित करू आपण. किती 115ला 17,250 बरोबर. तर 100ला किती तर म्हणजे मूळ खरेदी किंमत निघणार. आता बघा 17,250 गुणुले 100 डिवायडेड बाय 115 बरोबर 115. आता याच्यामध्ये बघा आता क्वेश्चन बघालो 5ने बघालो 5 2 10 5 त्रिक 15 5 त्रिक 15 राहिले 2 5 20 5 5 25 बरोबर. आता 23 ह्याला 23नं भागावलं तर किती 5 2 10 इथं 20 येणार. इथं बघा 23नं भागलं 23 1 23 23 10 11 राहते 15 म्हणजे 23 5 म्हणजे इथं 15 राहते. 15 गुणुले इथं किती 20 15 2 30 नाही इथं किती आलेलं आहे 2 आलेलं बरोबर नाही 5 नाही तर 100 आपण हे उगाच घालवलं इथं 100ला नाही तर बघा 115/23 म्हणजे किती 17,250 आणि हे पुढचं वरचं शून्य राहत आहे ना बरोबर का. म्हणजे इथं किती येत आहे 115 ही 15 आणि वरचं हे 2 शून्य आणि हे 1 शून्य म्हणजे 1 2 आणि 3 म्हणजे 15,000 आपलं आन्सर येणार आहे. तर पुढचं एक्झाम्पल बघा. आदित घरापासून उत्तरेकडे चालत जातो. काही वेळानंतर तो उजवीकडे वळतो. आता पहिल्यांदा उत्तरेकडे गेला काही वेळानंतर उजवीकडे वळतो आणि पुढे चालून जाऊन डावीकडे वळतो. शेवटी तो 1 किलोमीटर चालल्यानंतर पुन्हा डावीकडे वळतो. आता ह्या बाजूला डावीकडे वळतो. तर आता तो कोणत्या दिशेला चालत आहे तर इकडली दिशा कोणती आहे ही पश्चिम दिशा म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा काय आहे. राम श्याम व जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी किती 16 वर्ष आहे. तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती होईल. 5 वर्षापूर्वीची सरासरी 16 त्रिक 48 तिघजण आहेत बरोबर.
रामश्याम जॉनस 16 × 48 ही बेरीज झाली. हे म्हणजे यांची सरासरी झाली किती 5 वर्षापूर्वीची. आता 5 त्रिक किती 16 × 48 5 वर्षापूर्वीची सरासरी. आता आजची किती होणार 5 त्रिक 15 ह्याच्यात ॲड केलं तर 8 आणि 5 13 3 आज चाला 4 आणि 2 7 63. आज किती 63. तर 5 वर्षानंतरची सरासरी आपल्याला विचारली म्हणजे प्लस 15 अजून करायचं. 5 आणि 3 8 6 आणि 1 7 78 झाले बरोबर. मग 78 डिवायडेड बाय 3 जर केलं 3 2 6 3 6 18 म्हणजे 26. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न बघा. याच्यामध्ये काय आपल्याला हे अक्षर मालिका पूर्ण करायची. आता हे म्हणजे मध्ये काय बघा ए नंतर डॉट केला ट्रिपल ए दिलं आहे नंतर चोबल ए नंतर इथं चोबल ए दिलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय बघा ए बी इथं कसं येणार आहे ए 2 ए नंतर 1 बी येणार आहे. इथं 3 ए नंतर 1 बी येणार आहे म्हणजे इथं 2 ए नंतर 1 बी बरोबर. 3 ए 1 बी नंतर 4 ए 1 बी नंतर किती 5 ए 1 2 3 4 5 ए नंतर 1 बी बरोबर. म्हणजे काय आपल्याला बी 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 शेवटी ए येणार आहे कारण इथं ऑलरेडी शेवट बी दिला आहे म्हणजे बी 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 ए. कुठं ऑप्शन क्रमांक 4 आहे बी बी ए बी 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 ए. आता पुढचा प्रश्न बघा. इथं काय हे सोपं आहे 3.75 मध्ये काय प्लस 1.25 करायचं. इथं पुढं पण प्लस 1.25 प्लस 1.25 प्लस 1.25 8.75 मध्ये 1.25 जर ॲड केलं तर किती इथं 75 25 इथं 0 0 येणार. इकडं 1 8 आणि 2 10 येणार आहे म्हणजे ऑप्शन बघा कुठले 10. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं आन्सर येणार आहे. पुढचा बघा प्रश्न काय विद्यार्थी जुनी माहिती गोळा करतो नव्या माहितीची तुलना करतो चुका शोधतो आणि नवीन निष्कर्ष सुचवतो. हा कोणता मानसिक प्रकार आहे. कोणता मानसिक प्रकार आहे हा जुनी माहिती गोळा पण करतोय तुलना करतोय चुका शोधतोय आणि निष्कर्ष काढतोय म्हणजेच काय मूल्यांकन करतोय. ऑप्शन क्रमांक 2 हे आपला आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा काय 170 197 226 257. आता याच्यामध्ये काय संख्या मालिका दिलेली आहे तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणे आपल्याला विचारलं आहे. आता याच्यामध्ये थोडं आपण काय बारकाईनं बघितलं तर काय 170 म्हणजेच काय बघा 13चा वर्ग किती 169 आहे त्यामध्ये प्लस 1 केलेलं आहे. आता इथं बघा 197 म्हणजे 14चा वर्ग किती 196 अधिक 1 केलेलं आहे. इथं 15चा वर्ग 225 त्यामध्ये प्लस 1 केलेलं आहे. 16चा वर्ग 256 म्हणजे 17चा वर्ग किती 289 आहे बरोबर. 289 त्यामध्ये प्लस 1 केलं तर किती येते 290 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे आपला आन्सर असणार आहे. तर पुढचा प्रश्न बघा इथं हा प्रश्न सोपा आहे किती 1 2 3 4 5 यांची बेरीज करायची. 1 2 3 4 5 5 आणि 4 9 1 10 आणि 5 15 म्हणजे एकूण त्रिकोण किती 15. पुढचा प्रश्न बघा काय स्पंदनने 120 पानांच्या एका पुस्तकात 306 भाग वाचला तर त्याने पुस्तकांची किती पाने वाचलेली नाहीत म्हणले बरोबर. 306 म्हणजेच काय 1/2 म्हणजेच काय अर्धी पाने वाचलेत. अर्धी पाने वाचलेत. एकूण पाने किती आहेत 120 पाने आहेत बरोबर. त्यातली अर्धी पाने वाचलेत म्हणजे 60 पाने वाचले. 1/2 म्हणजेच काय अर्धे असतात बरोबर म्हणजे 60 वाचलेत म्हणजे 120 मधून 60 वाचलेत न वाचलेत किती मग 60च बरोबर. तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं आन्सर असणार आहे किती 60 पाने त्याने वाचलेली नाहीत. तर पुढचा प्रश्न बघा काय पुढचा आता ह्याच्यामध्येच बघा खाली प्रश्न 99 नंबरचा. तर 99 नंबरचा प्रश्न काय आपल्याला एक सांकेतिक भाषेत दिलेले आहे काय सांकेतिक भाषा बरोबर. सांकेतिक भाषा तर याच्यामध्ये काय आपल्याला दिलेलं आहे तर एक कोड दिलेला आहे थँक्स त्याला आपण SKNTH असं लिहिलं आहे तर त्या स्टुपिडला कसं लिहिला STUPID स्टुपिडला कसं. आता याच्यामध्ये बघितलं तर काय इथं बघा थँक्सला कसं लिहिलं आहे त्यांना सुरुवातीला जे शेवटचे शब्द आहेत SKN
ते सुरुवातीला घेतले आहेत. म्हणजे इथं आपण सुरुवातीला स्टुपिडमधलं DIP सुरुवातीला घेऊ, DIP आणि काय परत पुढं आणि शेवट जो TH सुरुवातीला आहे तो शेवटनं आहे सरळच घेतला इथं. म्हणजे इथं STU आपण सरळ घ्यायचं, STU DIP STU DIP STU कुठे STU ऑप्शन क्रमांक 2 हे आपला आन्सर असणार आहे. आता शेवटचा प्रश्न बघा. शेवटचा प्रश्न काय, राणी आणि सूर्याचे एक जोडपे असून त्यांचा मेधा आणि दीप्ती अशी 2 मुले आहेत. दीप्तीचे लग्न अनुरागसोबत झालेले आहे. आता इथं क्ल्यू पॉईंट बघायचा अशा प्रश्नांमध्ये. दीप्तीचे लग्न कोणासोबत झाले, अनुरागसोबत झालेलं आहे. विचारलं आहे काय याच्यामध्ये शेवट बघा, दीप्ती आणि कोमल यांचे नाते, दीप्ती आणि कोमल यांचे नाते. आता दीप्तीचं लग्न कोणासोबत झालेलं आहे, अनुरागसोबत. दीप्तीचं लग्न अनुरागसोबत झालेलं आहे. आता इथं बघा, कोमल ही कोण आहे, अनुरागची बहीण आहे. कोमल ही अनुरागची बहीण आहे. आपल्याला विचारलं आहे काय कोणाचं, दीप्ती आणि कोमल यांचं नातं. दीप्ती आणि कोमल यांचं काय नातं होणार मग, नणंद आणि भावजाई. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं बरोबर आन्सर असणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण 2025च्या ग्रुप सी मधील सर्व मॅथ्सचा जेवढे प्रश्न आहेत तेवढे सगळ्यांचं ॲनालिसिस घेतलेलं आहे. तर याच्या अशाच प्रकारे मागच्या जर क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस आपण ह्याच्यामध्ये पण घेणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तर चला, सर्वांना धन्यवाद.